लोक बघतील ना. ओव्हर ऍक्टिंग होते, जरा कमी कर. कोणाची? आगे बढ़. माझी मम्मी. आलो आलो. हा बॉस. हास्य गिरायक आला. दोघे नवीन वाटतंय. मस्तपैकी हात साफ करायचा. काल त्या 2 मुलांना गंडवलं ना तसं. जा 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 लवकर. पहिले कपल होता, पण कपल हात पकड ना. सुधारणार नाही. ते लोक आपल्या पाठीमागे दिसलेत का? हो नाही. कारण माझं लक्ष असतं ना. तुझ्यासारखं नाही फक्त परेड मध्ये लक्ष. आगे बढ़. कशाला आगे बढ़? पल्ले कशाला? पीछे बढ़. पीछे कशाला? पीछे पीछे मूड. आता माझी आयडिया बघ. थांब. अगे थांब 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 बोललो ना मी तुला. आयडिया बघ. शेंगदाणे घ्या शेंगदाणे. शेंगदाणे घ्या शेंगदाणे. शेंगदाणे घ्या शेंगदाणे. कळलं का? तेच ते. आगे बढ़. कशाला आगे? अगं कपलच ना. कपल कपल. काय बैठ जाओ. ओरडते काय गे? शेंगदाणे घ्या शेंगदाणे. शेंगदाणे घ्या शेंगदाणे. शेंगदाणे घ्या शेंगदाणे. शेंगदाणे घ्या शेंगदाणे. घ्या गजरे. गजरे घ्या गजरे. अरे गजरे घ्या गजरे. अरे गजरे घ्या. काय करतात हे दोघे यार? काय माहिती, एका जागेवर बसतच नाही. एक साथ बैठेंगे, एक साथ बैठ जाओ. पल्ले उठ 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 उठ. एक साथ उठ जाओ. पल्ले तुझी परत अंगाशी येते माझं आता. एक साथ बैठेंगे, एक साथ बैठ जाओ. हो बसले बघ. जा जा लवकर. शेंगदाणे घ्या शेंगदाणे. शेंगदाणे घ्या शेंगदाणे. ओ शेंगदाणेवाले काका, शेंगदाणेवाले काका, एक पुडी शेंगदाणे द्या ना. पाठलाग करून दमला असाल ना. भाग जाओ. हे काय नवीन? नाही पाठलाग म्हणजे लोकांचा पाठलाग करावा लागतो ना. त्यांच्या मागे मागे पडून विकायला लागतं म्हणून मी म्हणालो. नाही बैठ जा. गेलो. किती झाले? पैसे का पळून चाललेत कसं आहे? या निवांत. किती मोठं मन आहे यांचं. ओ काका, एक अजून विनंती होती. म्हणजे ह्या बागेतले जेवढी काही प्रेमी युगुला आहेत ना. प्रेमी युगुला? कपल. त्या सगळ्या प्रेमी युगुलांना एक एक पुडी शेंगदाण्याची तुम्ही वाटाल. पण का? ते काय ना, आज माझ्या लाडकीचा आज माझ्या लाडकीचा वाढदिवस आहे ना. ओ साधारण किती पैसे होतील? 2000 पेक्षा जास्त नाही ना होणार? 2000? अरे किती कमी पैसे बोलतोयस तू. हे कमी? मग मी 3000 रुपये देऊ शकेन शेवटचे. त्यापेक्षा जास्त पैसे नाहीयेत माझ्याकडे. हा चालेल? का नाही देणार? थँक्यू काका. आणि हे शेंगदाणे कुटाणे वाटून झाले ना की माझ्याकडे पैसे घ्यायला या. शी बाबा, बर्थडेच्या दिवशी पण खूप कंजूसपणा करतोस तू. तुझ्या खऱ्या बर्थडेला करतो का बोलले मी? एक साथ चुप बैठेंगे, एक साथ चुप बैठो.
हे चूप बेटो उठ जाओ चले जाओ या चळवळींना बंद कर. अरे लोकांना प्रेमी युगून वाटलं पाहिजे ना आपण. प्रेमानं बघ, प्रेमानं बोल, हळू बोल. हातात हात घे. झालं सर्दी झालं तरी बोललो होतो मी, सर्दी होईल तुला. लाजले मी. अरे गजरे घ्या गजरे. अरे सुंदर सुंदर गजरे. अरे गजरे घ्या गजरे. ओ गजरेवाले काका, गजरेवाले काका, ह्या तलावावरच्या समस्त स्त्रियांना तुम्ही हे सगळे गजरे वाटाल. हा? हा, त्याचे मी तुम्हाला 2000 रुपये देईन आणि वाटण्याचे वेगळे 500 रुपये पण देईन. का? आज माझ्या लाडकीचा वाढदिवस आहे ना म्हणून. मॅडमला सर्दी झाली वाटतं. नाही नाही, हे लाजण आहे तिचं. हे असं आमच्यात चालतं, तुम्ही विचार नका करू जास्त. तुम्ही वाटा ना गजरे, वाटा वाटा. हो हो साहेब लगेच वाटतो. हो हो हो. आणि जाताना मला भेटून जा. हो हो नक्की साहेब. हा? चला. हो बॉस, त्या येड्याने सगळे गजरे ना बायकांना वाटायला सांगितले आणि ह्याला शेंगदाणे. मला 3000 रुपये देणार आणि याला 2500 रुपये. हा. अरे वा, वाटलेत ना? हो हा मग तुम्ही तुमचे पैसे काढून घ्या, मी येतोच. चला, लवकर लवकर. ठीक. अलंकार, मला ना तुझं एक जाम आवडलंय. का ग? हे बघा. नाक तर न बोलले ते. झालं झालं समजा वाट. आता आमचे पैसे. पैसे कसले पैसे? आणि मग तुम्ही कोण आहात काका? अहो मी शेंगदाणेवाला. हे बघा माझी टोपली. अहो एक शेंगदाणा नाही त्यात आणि म्हणता शेंगदाण्याची टोपली. काय सांगता येतं, कदाचित इथल्या कोंबड्या पकडायला आणलं असेल त्यांनी. हो असं काय करताय साहेब? थोड्या वेळापूर्वी तर तुम्ही सांगितलं शेंगदाणे वाट म्हणून. अय्या, ह्याने कधी सांगितलं? उगाच उगाच काहीतरी खोटं बोलू नका तुम्ही. आम्ही तर इथे आता आलोय. हो बाई, माझे पण गजरे साहेबांनी विकायला सांगितले इथे सगळ्या बसलेल्या बायकांना. त्याचे पैसे कोण देणार? ओ काका, काही पण काय बोलताय? मी कधी बोललो? उगाच खोटं नका बोलू. उद्या म्हणाल की मी अलंकार नामानिराळे आहे म्हणून. अलंकार नामा निराळे? हा कोणत्या बागेत गजरे विकतो? उगी 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 उगीच हसू नको ना. अहो अलंकार नामानिराळे काही गजरे नाही विकत, गाजर विकतो, गाजर. आणि तो पण असं कुठल्या बागेत नाही, जगात विकतो, जगात. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळायचं. पण असं हे खोटं बोलून लुबाडू नका आम्हाला, नाही तर आम्ही ना आम्ही पोलिसांना बोलवू. पोलीस 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 पोलीस. लाडके, नेव्ही वाल्यांना नाही बोलवायचंय, जमिनीवरच्या पोलिसांना बोलवायचंय. तिकडे पोलीस 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 पोलीस. एक मिनिट. काय चाललंय? काय भानगड आहे तुमची? हा? अहो तुम्हाला नाही, पोलिसांना बोलवत होतो. तुम्ही बोलवा. पोलीस पोलीस. पोलीस. मीच आहे पोलीस, इन्स्पेक्टर हेरवाडकर. पोलीस काका? गरिबांचा कर्दन काळ आणि श्रीमंतांचा वाली. साहेब म्हणजे गरिबांचा वाली आणि बदमाशांचा कर्दन काळ. 1 मिनिट, तुम्ही शब्द बदलताय. जागा का बदलते? तू इकडे बोल. अरे मगाशी श्रीमंतांचं म्हणाले आणि आता बदमाशांचं म्हणतायत, असं कसं? हो ते सगळं सोडू द्या. आधी हे सांगा, काय भानगड काय आणि या गरिबांना तुम्ही त्रास का देताय? उगी 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 उगीच रडू नको ना जास्त. हे आपल्याला गरीब न म्हणता यांना गरीब म्हणतायत. खरं तर हे आम्हाला लुबाडतायत. हा माणूस रिकामी टोपली घेऊन फिरतो आणि म्हणतो मी शेंगदाणेवाला आहे, आणि हा माणूस रिकामी टोपली घेऊन फिरतो आणि म्हणतो मी गजरेवाला आहे. उद्या तुम्ही म्हणाल तुम्ही पोलीसवाले आहात. हा बरोबर आहे तुमचं. हा म्हणजे मी खरा पोलीस इन्स्पेक्टर आहे, हे बरोबर आहे तुमचं. पण पुरावा काय त्याला? साहेब, यांना प्रत्येक गोष्टीला पुरावाच लागतो. असं काय? चला पोलीस चौकीत, देतो तुम्हाला सगळे पुरावे. चला. नाही 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 नाही, आम्ही चुकलो साहेब. आम्हाला माफ करा, माफ करा. चुकलात ना? हा. चुकी झाली ना, मग आता शिक्षा पण भोगा. ह्या दोघांचे मिळून 5,500 रुपये यांना द्या.
आणि तुमच्यावर चिटिंगची केस होऊ नये म्हणून मला 10,000 रुपये द्यायचे काय चला काळा पैसे काढा लवकर. अहो पण एवढे पैसे आता आमच्याकडे नगद स्वरूपात म्हणजे कॅश मध्ये नाहीये. नाही आहेत एटीएम मधून काढा. जोपर्यंत तुम्ही कॅश देत नाही ना तोपर्यंत तुमच्या दोघांची मग सुटका नाही. आम्ही खरंच खूप गरीब आहोत, आमच्याकडे पैसे नाहीयेत. बरं तुम्ही एक काम करा, तुम्हीच आमची काहीतरी मदत करा. मी तर म्हणतो तुम्हीच आम्हाला 5-25 हजार रुपये द्या आणि तर तुमचे जे काय तेवढे कापून घ्या, बाकीचे द्या. ए माझ्या चेहऱ्यावर काय मूर्ख असं लिहिलंय? तुला काय मी येडा वाटलो? ते काय नाही, तुम्ही तुमच्या घरच्यांचे नंबर द्या लवकर. नंबर द्या लवकर. नाही नको नको, माझ्या घरच्यांना याच्याबद्दल काही एक माहिती नाही. काय नाही, चला नंबर द्या. अहो माझ्या घरच्यांचा नंबर तर मला पाठ सुद्धा नाहीये, माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे. मग ठीक आहे, फोन द्या मला. मोबाईल माझ्या गाडीच्या डिक्कीत ठेवलाय. गाडीच्या डिक्कीत आहे? हा. जा फोन घेऊन ये. ठीक आहे येतो. चल ग. ही इथेच राहील म्हणजे काय? ही जर इथे राहिली ना तर तू पळून जाणार नाहीस. जाऊ नको अलंकार, तू गेलास आणि यांनी मला काहीतरी केलं तर. मॅडम या ना यांच्यावर लक्ष ठेवायला. ए तू तर जास्त बदमाश दिसतोस मला. मी याच्यावर लक्ष ठेवतो. तुम्ही जा पटकन. हा काका तुम्ही वयस्कर आहात, तुम्ही लक्ष ठेवाल बरोबर. हा ए मी जातो, तू काळजी घे. बेचारी मेरे बादशाह. चला मॅडम. चला कुठे चला, मी नाही येणार बाबा. हो फोन नंबर द्या असं मला म्हणायचं आहे. फोन नंबर द्या तुमच्या घरच्यांचा. मग असं म्हणा ना, किती घाबरले होते. आणा इकडे, मी लावते. हॅलो, कोण बोलतंय? अरे तू कोण बोलतोय ते सांग आधी. फोन तू केलायस? नाव काय? इन्स्पेक्टर हेरवाडकर. हे माझं नाही, तुझ्या वडिलांचं नाव काय? हा बाबा. तुझं नाव सांग. पल्लवी. हॅलो, तुम्ही पल्लवीचे बाबा बोलताय ना? बोलतोय, पण तू कोण बोलतोय? मी पोलीस इन्स्पेक्टर हेरवाडकर बोलतोय. अरे मग मी काय नाचू? काय करताय? पैसे देताय की सांगू? अहो आमच्याकडे खरंच पैसे नाहीयेत, खरंच. मग सांगतोस. पोरीची अब्रू जाईल ना ह्या भीतीने तुझा बाप नक्कीच पैसे देईल. सांगा आता काय. अहो तुमची मुलगी इथे एका मुलाबरोबर रंग उधळत होती. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करताना आम्ही तिला अटक केलंय. माझी मुलगी एका मुलाबरोबर रंग उधळते? हो बोला, काय करताय? इथे येऊन प्रकरण मिटवताय की तिला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ? खुशाला घेऊन जा तुम्ही. असली लफडेबाज मुलगी आजपासून माझ्यासाठी मेली. अरे हिच्या वडिलांना हिच्याबद्दल काही घेणं देणं नाही. बघा ना, आता तुम्हीच आमचे वाली. मी? तुम्ही मगाशी म्हणाला होता ना, तुम्ही गरिबांचे वाली आहात म्हणून. ते सगळं राहू द्या हो. आता ह्या मुलाने काय केलं तर ठीक, नाही तर तुम्हाला दोघांनाही अटक करावी लागेल. हा पण त्याआधी तुमच्या वडिलांना पुन्हा एकदा विचारतो की हा निर्णय त्यांचा पक्का आहे. लाडके लाडके मी आलो फोन घेऊन. पण तू तू कशी आहेस? तुझा फोन वाजतो. फोन वाजतो. हो माझा फोन कसं? अलार्म वाजत होता प्रिय, अलार्म वाजत होता. आता नाही वाजणार. पण तुला तू सुखरूप आहेस ना? ह्या बदमाशाने तुला काही त्रास नाही ना दिला? ए बदमाश. अहो तुम्ही सतत फोन काय करताय? म्हणजे तू आम्हाला फसवतोयस? चल तुझ्या घरच्यांचा नंबर दे. पोलीस काकांनी माझी हुशारी पकडली.
थांबा मी फोन लावून देतो तुम्हाला. हा हे घ्या. नका नका ना. हॅलो हॅलो, मी इन्स्पेक्टर हेरवाडकर बोलतोय. तुमचा मुलगा इथे एका मुलीबरोबर रंग उधळत बसला होता, अश्लील चाळे करत होता. त्याला अटक करून घेऊन चालू पोलीस स्टेशनला. माझ्या मुलाला? अहो माझा मुलगा 8 वर्षाचा आहे. काय म्हणजे याने आपलं वय पण लपवलं तर? तुम्ही कुठून बोलताय? इथे सुंदरलेक एरियातून. सुंदरलेक म्हणजे आमचाच एरिया. हॅलो, तुम्ही कोण बोलताय म्हणाला? हो सांगितलं ना, मी इन्स्पेक्टर हेरवाडकर बोलतोय. हेरवाडकर. तुम्ही कोण? मी हवालदार रिकामे बोलतोय, भांडूप पोलीस स्टेशन मधून. पण तुमचं नाव कधी ऐकलं नाही हो. तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज म्हणाला? हवालदार रिकामे पोलीस स्टेशन. आणा इकडे. हॅलो, हवालदार रिकामे, मी तुम्हाला नंतर फोन करते. तुम्ही इन्स्पेक्टर हेरवाडकर नाही आहात तर? हो म्हणजे नाही, पण तुम्ही कोण आहात? आम्ही खरे गुप्त पोलीस होत. तुमच्या विरुद्ध तक्रारी आल्या आमच्याकडे. म्हटलं एकदा प्रत्यक्ष जाऊया, खात्री करून घेऊया काय काय नाही. आणि आम्ही इकडे एकटे नाही आहोत, आमच्या बरोबर अजून काही गुप्त पोलीस आहेत. साध्या वेशात ते तुमच्या पाळतीवर आहेत. तुम्हाला खात्री करून घ्यायची. ओ कदम. हा काय झालं? मी का? बोला. बसा बसा, काही नाही काही नाही, बसा. गरज लागली तर सांगतो. तुमच्याकडे एकदम 3-3 कदम आहेत? एकदम 3 कदम नाही, तसं नाहीये ते. तो कोडवर्ड आहे आमचा. क म्हणजे करमाळे, द म्हणजे दरफळे, म म्हणजे मरमळे, कदम असा कोडवर्ड आहे तो. साहेब मॅडम प्लीज आम्हाला माफ करा, चुकलं आमचं. प्लीज प्लीज माफ करा. परत चूक नाही करणार. नाही लुटणार परत कुणाला. इतक्या सहजासहजी नाही सोडणार मी तुम्हाला. आता तुम्हाला चौकीत घेऊन जातो, खऱ्या खुऱ्या चौकीत. आणि मग तुमच्यावर कायद्यानं गुन्हे दाखल करतो आणि मग खडी फोडायला पाठवतो की नाही बघा. हो साहेब, खरं म्हणजे आम्ही समाजसेवाच करत होतो. म्हणजे ही जी लफडी करणारी जोडपी आहेत ना, त्यांना आम्ही अश्लील चाळे करत असताना रोखत होतो ना. हो, लोकांना लुबाडून समाजसेवा करत होता असं म्हणताय? तुमच्यामुळे ना खऱ्या पोलिसांचं नाव खराब होतं. आताच तुम्ही काल त्या एका गरीब मुलीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला लुटलत ना. साहेब हवं तर आम्ही त्यांचे पैसे परत देतो. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आम्ही चुकीचे वागलो, तर आम्ही दंड द्यायलाही तयार आहोत. हा पण प्लीज प्लीज आम्हाला तुरुंगात टाकू नका प्लीज मॅडम, प्लीज. ठीक आहे, सोडतो, पण एका अटीवर. काल त्या मुलीला लुटलं ना, ते पैसे काढा, त्या मुलीला परत द्यायचे आहेत ते. आणि इथून पुढे जर कोणाला लुबाडताना दिसलात ना तुम्ही, सरळ एन्काउंटर करेन. लगेच लगेच पैसे घेऊन येतो. चला रे चला. एक मिनिट. पळून जायचा विचार सुद्धा केला ना तर बघा, आमच्याकडे तुमचा पूर्ण बायोडेटा आहे. आणि आमची माणसं तुमच्या पाळतीवर आहेतच. मॅडम नाही पळणार आम्ही. चला रे चला. चल. तुला वाटतं ते परत येतील? परत येण्यापासून त्यांच्याकडे पर्याय नाहीये पल्ले. यावंच लागेल त्यांना परत. बघू. उषाला भेटायचं आहे तुला?